नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता सगळ्यात स्वामी भक्तांना चाहूल लागली आहे ती म्हणजे आपला आवडता दिवस, तो म्हणजेच गुरुपौर्णिमा. बऱ्याच जणांची खरेदी पण झालेली असेल. माझीसुद्धा काल दादरला जाऊन मी खरेदी करून आलेले आहे. तर बघा, गुरुपौर्णिमा येत्या गुरुवारी म्हणजेच 10 जुलैला आहे. पौर्णिमा प्रारंभ मंगळवारी उत्तर रात्री 1:36 होणार असून गुरुवारी उत्तर रात्री 2:06 ती संपणार आहे. तर बघा, आपण दरवर्षी गुरुपौर्णिमा हा सण किंवा हा दिवस खूप मोठ्या रीतीने साजरा करत असतो. कारण ह्या दिवशी आपल्या गुरूंचा हा दिवस आहे आणि आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. बघा, आपण गुरु का करतो तर आयुष्यामध्ये किंवा या आयुष्याच्या वाटेमध्ये प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला गुरु करावा लागतो. गुरुचरित्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की गुरु हे साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार आहेत. बघा, आपल्याकडून कधी ना कधी काही ना काहीतरी चूक होते किंवा झालेली असते. तर देव एक वेळ आपल्याला शिक्षा देतो, पण आपले गुरु आपल्याला शिक्षा न देता ते सांभाळून घेतात आणि व्यवस्थित जो आपल्यासाठी चांगला मार्ग आहे तो आपल्याला दाखवतात. आणि बघा, स्वामी जर आपल्या आयुष्यात नसते तर आपण विचारसुद्धा करू शकणार नाही की आपले काय झालं असतं आणि आपण कुठे असतो. म्हणूनच स्वामींची ह्या दिवशी यथासांग सेवा आणि पूजा करून काही न मागता तुम्हाला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. बघा, तुम्ही एक मिनटं काढून विचार करून बघा की स्वामी सेवेत आल्यावर आणि आपली आधीची लाईफ म्हणजे जेव्हा आपण स्वामी सेवेत नव्हतो त्याच्यामध्ये किती फरक आहे ते ह्याचं उत्तर तुम्हाला स्वतःच मिळून जाईल. तर बघा, तुम्ही घरच्या घरी गुरुपद स्वामींना कसं देऊ शकता. केंद्रात मठात जायला जमलं नाही तर घरी हे आपण कसं करायचं आहे ते आपण बघणार आहोत. तर सकाळी उठायचं आहे, छान पूजा अभिषेक सगळी आपली जी गुरुपौर्णिमेची पूजा अभिषेक आहे, सेवा आहे, त्या सगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि घरी स्वामींना गुरुपद कसं द्यायचं आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे तर उजव्या हातामध्ये तुम्हाला पाणी, हळद, कुंकू, अक्षता आणि फूल, मग तुमचं नाव, गोत्र, तुम्ही कुठं राहता आणि आज तुम्ही स्वामींचं गुरुपद घेणार आहे वर्षभरासाठी हे सांगून ते तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक नारळ लागणार आहे आणि गुलाबाचं फूल लागणार आहे. हे तुम्हाला घ्यायचं आहे. आपण स्वामींसमोर बसून एक नारळ आणि गुलाबाचं फूल जे आहे ते दोन्ही हातामध्ये धरून स्वामींचा जय जयकार करायचा आहे. म्हणजे काय, अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय, श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय, श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणायचं आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की स्वामी महाराज, आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात. आई, वडील, मित्र, सखा, बंधू, माझं सर्वस्व स्वामी महाराज तुम्हीच आहात आणि तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करा. स्वामी, आज या गुरुपौर्णिमेला मी माझं गुरुपद तुम्हाला देत आहे. तुम्ही शिष्य म्हणून माझा स्वीकार करावा. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करावं. माझ्याकडून कोणाला काही वाईट बोललं गेलं असेल, कोणाची मनं दुखवली गेली असेल तर मला माफ करावं. मला जो काही योग्य मार्ग असेल तो नेहमी मला दाखवत राहावा. माझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी स्वामी महाराज माझा हात कधीच सोडू नका. माझ्या आयुष्यात जे काही चांगले होईल महाराज ते फक्त स्वामी महाराज तुमच्या कृपा आशीर्वादाने, आणि जे काही वाईट होईल ते फक्त महाराज माझ्या कर्मांनीच. माझ्याकडून खूप खूप आणि खूप सेवा करून घ्या आणि मला तुमच्या सेवेपासून कधीच दूर करू नका.
आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमच्या सेवेत राहू द्या. माझा संसार आणि कार्यक्षेम सगळा तुम्ही चालवा महाराज, हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते. तुमचा आशीर्वाद माझ्या आणि माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे. प्रत्येक जन्मात मला स्वामी सेवेकरी बनवून माझ्याकडून सेवा करून घ्या, हीच प्रार्थना आपल्याला स्वामींच्या चरणी करायची आहे. आणि स्वामींना सांगायचं आहे की माझा शिष्य म्हणून तुम्ही स्वीकार करा आणि पुढच्या 1 वर्षासाठी मी तुम्हाला माझं गुरुपद हे देत आहे. ही अशी प्रार्थना करा, तुमच्या परीने करा. मला जसं माहिती आहे किंवा मी जशी प्रार्थना करते तशी मी तुम्हाला सांगितले. तुम्ही तुमचे शब्द, तुमची प्रार्थना स्वतः तयार करून तुम्ही स्वामींना सांगा. तो नारळ आणि तो गुलाब तुम्हाला स्वामींच्या चरणी, जिथं तुम्ही पूजा केली आहे तिथं तो ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी तो नारळ जाऊन कुठल्याही केंद्रात, मठात किंवा दत्त मंदिरामध्ये तुम्हाला जाऊन तो ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की उजव्या हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे स्वच्छ आणि एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तो मंत्र आहे अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम असं म्हणायचं आहे. आणि ते पाणी आपण प्यायचं आहे, म्हणजे प्राशन करायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर तुमची पूर्ण विधी ही आता गुरुपद जी द्यायची आहे ती पूर्ण विधी आता कंप्लीट झालेली आहे. आता स्वामींना एकच आपल्याला प्रार्थना करायची आहे की वर्षभर आपण स्वामींची एक तरी सेवा ही न चुकता वर्षभर करणार आहे. बघा, मग ती नित्यसेवा असेना किंवा 11 माळी जप असेना किंवा 11 खेपा तारक मंत्राची सेवा असेना. आता तुम्हाला जर 11 माळी जप किंवा 11 खेपा तारक मंत्र जमत नसेल तर ॲटलिस्ट 3 किंवा 5 खेपा तरी करा. आणि गुरुवारी मात्र जसं तुम्हाला जमेल तसं 11 माळी जप आणि 11 खेपा तारक मंत्र हे तरी ॲटलिस्ट गुरुवारी तरी करा. पण असं करू नका की सगळे गुरुपद देत आहेत त्यामुळे स्वामींना पण गुरुपद द्यायचं, आपलं स्वामींना आपलं गुरु करायचं आणि वर्षभर काहीही सेवा करायची नाही. असं करायला जाऊ नका. दुसरे करतायत म्हणून आपण जर केलं तर आपण तेवढं ते पार पाडायला पाहिजे वर्षभर. स्वामींची कुठलीही सेवा घ्या आणि ती वर्षभर मात्र नक्की करायचा निश्चय करा आणि ती सेवा गुरुपौर्णिमेपासून आपल्याला चालू करायची आहे. आता स्वामींना जो काही तुम्ही नैवेद्य केला असेल तो सगळा दाखवायचा आहे आणि त्यानंतर स्वामींची आरती करून घ्या, म्हणजे गणपती बाप्पांची, त्यानंतर अजून दत्त महाराजांची, स्वामींची, देवीची, अशी तुम्ही आरती करून घेऊ शकता. आता गुरुपद घेतल्याने आपल्या आयुष्यामध्ये बघा खूप फरक पडतो. आणि मला एक आवर्जून सांगायचं आहे की बघा, कोणाचं पण यश म्हणजे कोणाचंही यश कितीही मोठं असेना छोटं असेना ते त्याच्या कष्टावर आणि मेहनतीवर अवलंबून असतं. पण दुसऱ्यांच्या यशावर जळू नका, स्वतः मेहनत करा, मदत करा. स्वामी आपल्या आयुष्यात जे काही देणार असेल ना ते नक्की देतात आणि ते कोणीही हिरवून घेऊ शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. तर अशा तऱ्हेने गुरुपौर्णिमेला कसं स्वामींना द्यायचं आहे, स्वामींना आपला गुरु कसा करून घ्यायचा आहे, ही संपूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर अशा रीतीने स्वामींना गुरुपद ज्यांनी अजून दिलेलं नाही आहे ना तर एकदा स्वामींना गुरु बनवून तरी बघा. तुमचं वर्षभरामध्ये परत या व्हिडिओवर येऊन मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुमच्या आयुष्यात किती चांगला बदल झाला आणि स्वामींनी तुम्हाला वर्षभरामध्ये किती सांभाळून घेऊन तुम्हाला योग्य मार्ग दाखवला ते. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.